सीओपीडी रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होत असल्यानं आरोग्य विभागात चिंता व्यक्त केली जाते। फुफ्फुस तज्ज्ञ डॉक्टर दीपक काटकर यांनी धूम्रपान करणाऱ्यांना तात्काळ बीडी सिगारेट सोडण्याचं आवाहन केलं आहे। बुलढाणा प्रतिनिधी सय्यद इरफान। सीओपीडी हा फुफ्फुसाचा गंभीर प्रगतिशील आजार हवेच्या मार्गात अडथळा निर्माण होऊन श्वास घेण्यास त्रास होतो। सामान्य भाषेत काळा दमा म्हणूनही ओळखला जातो। डॉक्टर काटकर यांच्या माहितीनुसार धूम्रपान करणाऱ्यांना सीओपीडीचा धोका 10 पट जास्त आहे। तरुणांमध्ये ही रुग्णसंख्या वाढताना दिसते। अनेक रुग्णांच्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी घटते आहे, ज्यामुळे ऑक्सिजन सपोर्टची गरज भासते। मुख्य कारण बीडी, सिगारेट, तंबाखूचं सेवन, प्रदूषित हवा, धूळ, रसायनं आणि श्वसनाचे वारंवार होणारे आजार। प्रतिबंधात्मक उपाय: धूम्रपान त्वरित बंद करणे, फ्लू, निमोनिया लसीकरण, नियमित व्यायाम व प्राणायाम, धूळ टाळणे, मास्कचा वापर, फुफ्फुस तपासणी, स्पायरोमेट्री, पीएफटी। डॉक्टर काटकर यांचं स्पष्ट म्हणणं, धूम्रपान सोडा, नाहीतर शरीरातील ऑक्सिजन कमी होऊन गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते। लक्षणं दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्या। अधिक अपडेट्ससाठी आमचे सिल्लोड एक्सप्रेस न्यूज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, मी डॉक्टर दीपक काटकर, चेस्ट फिजिशियन, बुलढाणा। सीओपीडी सप्ताह म्हणजे काळादमा सप्ताह, जनजागृती सप्ताह सध्या भारतामध्ये साजरा होत आहे। त्या निमित्ताने सीओपीडी बद्दल मी थोडक्यात तुम्हाला माहिती देत आहे। सीओपीडी नावाचा आजार हा धूम्रपान केल्यामुळे होतो, बीडी सिगरेटचं सेवन केल्यामुळे होतो। चुलीवर निघणारा जो धूर आहे तो सुद्धा सीओपीडी या आजारासाठी कारणीभूत आहे। प्रदूषण हल्ली खूप वाढलेलं आहे आणि या वाढलेल्या प्रदूषणामुळे सुद्धा सीओपीडीचा आजार हा वाढत चाललेला आहे। याचे लक्षणं म्हणजे दम लागणे, खोकला येणे, बेडका तयार होणे, छाती दुखायला लागणे आणि असे जर लक्षणं असतील तर डॉक्टरला दाखवणं फार आवश्यक आहे। तर यामध्ये नेमकं होतं काय हे मी सांगतो। हे मॉडेल आहे, या मॉडेलमध्ये आपण बघसाल तर हे नॉर्मल फुफ्फुस आहे आणि या ठिकाणी हे डॅमेज झालेलं फुफ्फुस आहे। हे सीओपीडीच्या फुफ्फुसामध्ये आपण जे ऑक्सिजन घेतो ते ऑक्सिजनचं प्रमाण शरीरापर्यंत पोहोचत नाही आणि त्यामुळे जीवाला धोका निर्माण होतो। तर यामध्ये काय करायला पाहिजे? डॉक्टरांनी दिलेले मेडिसिन घेणे आणि त्यांना नियमित दाखवणे फार आवश्यक आहे। काही इनहेलर्स असतात, त्यांचं नियमित सेवन करणे फार आवश्यक आहे। वॅक्सिनेशन्स, इन्फ्लुएन्झा आणि निमोनियाचं वॅक्सिनेशन घेणं फार आवश्यक आहे। आणि त्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जनजागृती करून आपल्या जवळचे जे व्यक्ती आहेत त्यांना धूम्रपान करण्यापासून रोखणे, चुलीचा वापर कमी करणे आणि प्रदूषणावर मात करणे हा सगळ्यात चांगला उपाय आहे। मला असं वाटतं सरकारने सुद्धा या प्रदूषणाला कसं नियंत्रित ठेवता येईल, याच्यावर कशा उपाययोजना करता येईल त्याचं सुद्धा लक्ष घालणे आवश्यक आहे। आणि